सगळं झालं आता. हे शेवटचं घर राहिलंय. एवढं करू आणि जाऊ आता. चला बरं बघू. लय उन्हात हाल झालेत आज दिवसभर. अरे झोपलेत. ओ काका ओ ऐका ना. ओ ओ काका. अरे जरा विचित्रच आहे. ओ काका ओ ऐका ना. ओ उठा ना. आम्ही सर्वेसाठी आलो होतो. हा ते घरात किती जण आहेत काय त्याची नोंद करायची होती. म्हणजे आमच्या घरात किती आहे हा हे तुम्हाला सांगायचं. हा. आणि उद्या तुम्ही दरोडा टाकला मग अहो ते दरोडा टाकायचा प्रश्न नाहीये. ते आम्हाला नोंद करावी लागते. वरती शासनाला पाठवावं लागतं ते. आणि वरती पाठवून काय करणार तुम्ही? आता ते असती फॉर्मॅलिटी म्हणून ते करावं लागतं. ते पाठवावं लागतं. नाही नाही तुमचं काही फार फार असेल ते आम्ही कशाला त्याच्यामध्ये पाडायचं? तुमचं शासन काय आम्हाला पोचणार आहे का? अहो तसं नसते ते जनसंख्या वगैरे त्याचं असते हा, ते. किती लोक आहे त्याच्यासाठी. आपल्या महाराष्ट्रात भारतात ते असते ते. मोजणी आहे मोजणी. जेंट्स म्हणजे हा 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 म्हणजे जेंट्स गडीन लेडीज बाया किती आहेत ते मोजत आहे का तुम्ही? जेंट्स नाही जनसंख्या मोजायची म्हणजे माणसं किती आहेत ते मोजायचं. अहो मग गडीन बाया जनसंख्येतच येतात की मॅडम. हा मग तेच म्हणलो आम्ही. तेच मोजायचंय. हा 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 माझा की मग त्याला काय जावा गाव आपल्याची. गावातलं झालंय सगळं. तुमच्या घराची नोंदणी करायची राहिली. किती माणसं आहेत किती पोरं आहेत बायका पोरं काय कसं. असं वय हा. म्हणजे माझ्या वाचून का मांडलंय वय वासाळे यायला घाले. आवा सांगा की. बसून बोलायचं निवांतन असं कसं? पाहुणी माणसं आहे तुम्ही गावात आलेली. बसा बसा बसा. हा उन्हात तानाचं हिंडात आहे कवर. चहा पाणी काय घेणार का? नाही 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 आम्ही देणार बी नाही. मग विचारलं कशाला. विचारलं कशाला म्हणजे मला वाटलं तुम्हीच करता ना तुम्हीच पिता ना. आम्ही आमच्या घरी पिऊ. नाही कसं आहे माहितीये का आमचं मन लय मोठं आहे हो पण घरात बाई माणूसच नाही. बाई माणूस नाही का? हा ओके. मग एकूण किती जण आहेत सगळे? आमच्या घरात हा मोजून 3 जण. अच्छा नावं सांगा एका एकाची. आमचा बाप. आमचा बाप कसं लिहू नाव सांगा ना. हा हा हा, ते होय. त्या हिचा सखीचा नवरा अहो तुमच्या वडिलांचं नाव काय आहे? पेताडाप्पा. त्यांना नाव नाही. असं कसं आहे? अहो व्यवस्थित त्यांचं जे नाव असेल ना ते नाव सांगा. आता हिचं नाव कसं खुशी पांडे असं काहीतरी नाव सांगा. पांडे. हा हा हिला ते चुलबुल पांडे कोण आहेत तुमचे? लय बेकार माणूस बुवा. पिक्चर चुलते पाहिलं आमची, चुलते. चलते होय. बरं लिहा आमचं आमचं हा, हा. सखाराम हा सख्या सख्या सखारामजी. पुढं. सखाराम हरी हम्म. नवरे. अजून कोण आहे घरात? सख्याची बायको. नाव नाव गंगा गंगा गंगाबाई सखाराम नवरे. तुमचं नाव काय? आमचं नाव लिहायचंच नाही त्याच्यात. का आमचा जाहीर निषेध. म्हणजे? अहो असं येतात आमची नावं विचारतात आम्हाला कवर एकट्याची नावं सांगायची. हा इकडे 35-40 आलो ना मी अजून लग्न नाही माझं. हा मग त्याच्यात आणि आमचा काय दोष आहे? याच्यात नाव सांगावंच लागेल तुम्हाला. नाव सांगा तुमचं. वा वा बरोबर आहे. हा तुम्ही म्हणजे इकडे लोकसंख्या मोजायला येता आणि आम्ही लोकसंख्याच वाढवली नाही तर काय लिहितं तिथं? होईन तुमचं पण लग्न भाऊ. सांगा. तसं नाही मी एक सांगतो तुम्हाला हे सगळं बाजूला राहू द्या आणि तुम्ही ज्यांची लग्न झाली नाही का त्यांची नावं लिहून घ्या फक्त. आम्ही शासनाला पाठवते तसं पुढं. शासनाला म्हणावं एखादी स्कीम करा. पोरं बिन लागण्याचे मारायला लागले तिकडं. हा फळं भाज्या कशी आयात निर्यात करतात जरा बघा ना बाहेरच्या देशात जिथं जास्त माल असेल द्या इकडं पाठवून म्हणावं. लेरा खाडलेले नवरदेव आहेत आमच्या इथं. नाही हाय तुमची फिर्याद आम्ही पोचू. फिर्याद पोचू कशाला? मी काय म्हणतोय सरळ नाही तर तुम्ही जनगणना बघायला येण्यापेक्षा आहे ना एक नवरीत आणत जा की आम्हाला. काही कसं बोलता तुम्ही? हे बघा आमचं काम जे आहे आम्ही ते करतो ना आता ते महत्वाचं आहे आम्हाला. नाही तुम्ही सांगा वाईट काय या चेहऱ्यात? नाही नाही काय वाईट नाही. वाईट काय या चेहऱ्यात? काय नाही छान चेहरा आहे तुमचा. तुमचं लग्न झालंय का? झालंय. हा नसतं झालं तुम्ही नाही म्हणला असता आता मला. नाही म्हणला असता का? झालंय पण माझं लग्न ना मग मला नाही म्हणला असता का?
हा हा बघा हो म्हणल्या त्या. तुमचं झालंय का? नाही झालं अजून. नाही झालं? नाही. काय म्हणताय? काय मग? बरं नाव सांगा ना तुमचं नाव सांगा आधी. नावाचं राहू दे हो. नाव काय कवर सांगत आलोय. लहानपणी बिनचड्डीचा होतो तेव्हापासून फुल चड्डीत आलो तरी नावच सांगतोय अजून. मी काय म्हणतोय बघा की जरा आपलं जमतंय का ना. म्हणजे राग मानू नका. तुम्हाला वाटण हे काय आजकाट इचकाट बोलतोय तसं नाही. खरी समस्या आहे आमची आणि आम्ही बी आहे का त्याचं उत्तर शोधलं पाहिजे. लाजून जमणार आहे का? नाही नाही लाजून जमणार आहे का? नाही, नाही. माणसं उगा म्हणतात मी ले लाजळू येईन मी ले वळणदारी. लाजळू माणसं लोकसंख्या कशी काय वाढायला लागली तुमची? बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. हा म्हणून तुम्ही असं काय वाईट नका वाटून घेऊ बरं का. काय असेल ते स्पष्ट सांगा. मी तर याला काका समजले होते आल्याला. मला वाटलं 4 पोरं तर याचीच असतील. काय 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 नाही काय नाही. काय नाही. काय भानगड आहे? काय विचारता माझ्या पोराला? काय चाललंय? अहो मावशी आम्ही सर्वे करायला आलो होतो. कशाचा? अहो ते जनगणनेसाठी आलोय. घरात किती माणसं आहेत किती नाही त्याची नोंद घ्यावी लागती. सुना हुडकून देते तुला. नाही नाही तसं काही नाहीये. आम्ही फक्त लोकसंख्या किती काय एवढं मोजतो. लाज येते ती तुला. हे वेगळंच काहीतरी बोलायला लागले. नाव सांगायचं दिलंय ती सोडून. बोलला असन, हुकलं चुकलं असन काय? हा? 4 लेकरांचा बाप वाटतोय. अहो आजी त्याचं काय आहे, आम्ही फक्त जनगणनेची नाव नोंदणी करायला आलोय. मग यांनी नाव ते सांगायचं दिलं सोडून आमच्या मॅडमच्याच मागं लागल्यात लग्न करा म्हणून. असं कुठं असतं का? लय दिवसाचा बरेच दिवसात झालंय लग्न नाही झालं काय नाही म्हणून उत्साह चावळतो बरवतो एवढं म्हणावं नाही दारावा लिकुरी ती. नाही नाही त्यांनीच विचारलं. मग लग्नाचं काय काढायची गरज होती का? लग्नाचं काढायची गरज होती का माझ्या? अहो माणसं का तसं चिरडे लावता मायाला अकराला होईन कावा तरी त्याचं का राहीन असं. अहो नाही आम्ही चिडवत नव्हतो. आम्ही फक्त विचारत होतो घरात कोण कोण आहे तुमची बायको वगैरे आई वडील. बघ काढला विषय बायकोचा परत. काय काढायची गरज आहे का? आम्हाला असं माहित म्हणावं लागतं का? तुमचं आई वडील आधी विचारायचे किती इथं, काय इथं, बहीण भावंड असं काय विचारायला चालते का तुम्हाला? अहो आम्ही तसंच विचारित होतो त्यांना की छोटं पोरग लहान बिन असं काय आहे का तुमच्या घरात. आणि ते उगाचच लग्नाचं टेन्शन घेत बसले. मग असं विचारायचं तुमच्या बहिणीला मुलं बाळ किती इथं, भावाला किती इथं, तुम्हाला भाऊ किती इथं, असं काय पण झालं? ते म्हणले 3च जण आहे आम्ही आई बापाने मी. मग कसं काय विचारणार आम्ही आई बहीण भावाचं? हा असं कसं आजी तुम्ही असं झालं बोलता? होय. बरं यांचं नाव सांगा आम्हाला जाऊ द्या. हा सांगा नाव तुमचं. बाबूराव. नाव सांगा तुमचं म्हणजे आम्हाला जायला मोकळं पुढं. बाबूराव. हा बाबूराव सखाराम नवरे. हा चला बरं येतो आम्ही. हा तर ते विचार करून बघा बरं का मी काय बोललोय त्याचा. तिचा लफडा आहे बाहेर. हे अगं मला पासच नव्हती ती. माझ्या जोगी तरी आहे का ती? हा? अरे माझ्यासारखं पोरग ती शोभती का ती? हा शोभती नाही ना बाबड्या बस आपलं. काय उगा ते. काम धंदा बघ चल अरे हे? जाऊ दे बाबा तुझं लय डोकं दुखी. हे?